इथेच थांब. मी येते ना आत. तुम्हाला काही हवं नको असेल तर. मी सांगते ते आई. क्षमा असावी. सांगा देवी. मी हे द्वार लावून घेणार आहे. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. आणि कोणी आलंच तर त्यांना माझा आदेश आहे असं सांग. पण हे द्वार कधीपर्यंत लावून घेणार आहात? तू अधिक प्रश्न विचारू नकोस. माधवी, तुम्ही आता काय करतायस? काही नाही, असंच. असंच? अहो पण सकाळ सकाळच्याला हात का उभा आहेसा? ते मला सांगितलंय इथे थांबायला. कोणी? देवींनी. देवींनी? म्हणजे देवी आतमध्ये आहेत होय देवघरात? होय. कवा धरणं? किती प्रश्न विचारताय? रात्रीपासून. म्हणजे रात्रीपासून काय बी खाल्लं नाही वय त्यांनी? तशाच आहेत रातभर? होय. आणि हे कोणाकोणाचे ठाव आहे? कोणालाच नाही. कोणालाही त्यांनी आत येण्यापासून मज्जाव केला आहे. हे समज प्रधानजीसनी सांगायला पाहिजे. देवा, का कुणास ठाऊक, पर हाता आल्या धरणं मन लय शांत झालं आहे बघ. बानू, हे स्वाभाविकच आहे, कारण इथलं वातावरणच तसं आहे. मनाला प्रसन्न ठेवणारं, शांत करणारं. आणि देवा, तुम्ही माझ्या संग हात हायसा. आता मला खरंच असं वाटतंय का जायलाच न ग माघारी. बानू, आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण अत्यंत पवित्र आहे. या ठिकाणी सकारात्मक अशी ऊर्जा आहे. याचे कारण म्हणजे या आश्रमात सतत चालणारी ही साधना. बानू,
काय झालं? तू अशी शांत का आहेस? काय नाही. मला देखील काहीच सांगणार नाहीस? तेव्हा म्या कुणी मोठी नाही. म्या रानात लहानाची मोठी झाली. आज पहिल्यांदाच एवढं जवळून बघते आहे. तर हे समज काय चाललं आहे ते मला ठावं आहे बघा. ते काय म्हणतात ते माझ्या ध्यानात बी येत नाही. मग मला कुणी काय बाई विचारलं तर मी काय सांगावं? आता मी तुम्हाला सांगितलं का मला काय बी कळना, तर तुम्ही बी माझ्यावर हसतायसा. मला तुझ्यावर नाही हसू आलं, तर मला हसू आलं ते तुझ्या भोळ्या स्वभावाचं, तुझ्या या साधेपणावर. आपल्याला काही ठाऊक नाही हे किती सहजपणे मान्य करतेस. पर आता जे आहे ते आहे. पर खरं देवा, काय शिकवत्यात हत? ह्या निसर्गाच्या अद्भुत रम्य वातावरणात, ह्या आश्रमात मानवाच्या जगण्याचा, त्याच्या संस्करणाच्या ज्ञानाचे महत्व सांगितले जाते. आणि केवळ इतकेच नव्हे, तर 4 वेदांचे महत्व, धर्माच्या पुनरुत्थानाचे महत्व, त्याच्या आचरणाचे महत्व आणि असे बरेच काही शिकवण्याचे महत्वाचे कार्य भृगु ऋषींच्या आश्रमात घडते. हो, म्हणजे लय मोठं काम करते की हे महाराज. हे ऋषीवर म्हणजे कोणी सामान्य ऋषी नव्हे. ह्या सृष्टीत जसं सप्त ऋषींना मान आहे, तसंच भृगु ऋषींचा देखील. ह्या सृष्टीच्या नीती नियमांचे, धर्माचे महत्व निश्चित करून हे सर्वदूर पोहोचवण्याचे अनन्य साधारण असे कार्य भृगु ऋषींच्या आश्रमात घडते. पर तेव्हा म्या त्यासनी विचारलं तर ते मला सांगत्याल भय? निश्चितच मानू, पण हे समजून घेणे तितके सोपे नाही हे देखील मी तुला सांगू इच्छितो. ही एक साधना आहे, तत्व जाणून घेण्याची साधना, ज्ञान मिळवण्याची साधना, आचरण संस्करण मिळवण्याची साधना, धर्म अर्थात ज्ञान पसरवण्यासाठी बळ मिळवण्याची साधना. हे कार्य तेवढे सोपे नाही. पर देवा, तुम्ही मला सांगितलं आणि त्यांनी बी मला सांगितलं तर मला कळेल ना? निश्चितच, पण माहित होणे आणि ज्ञान मिळवणे ह्यात फार अंतर आहे. आणि ह्यात जे काही महत्वाचे आहे ती म्हणजे साधना. बानू, ज्ञानार्जनाचा हा मार्ग अत्यंत कठीण आहे. होय देवा, आता ध्यानात आलं बघा माझ्या. देवा, पर आपण त्यांच्या मोर जाऊन बसलो तर त्यासनी चालेल ना? होय, तुला त्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे हे मला कळतंय. मी आल्यापासून पाहतोय तुम्हाला. मला असं वाटतं की याआधी मी तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. असेल, विस्मरण झाले असेल तुम्हाला, पण तुम्ही तर साक्षात श्री मार्तंड भैरव आहात. तुम्हाला ठाऊक नाही असे कसे होईल?